नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे लिंबाचं लोणचं. त्यासाठी मी 1 किलो इतकं लिंब घेतले, त्यांच्या छान फोडी करून घेतल्या हे बघा, आणि त्याच्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहे. नंतर मी लाल तिखट टाकलंय, चार चमचे इतकं लाल तिखट टाकलंय, 1.5 चमचा हळद टाकली आहे, मीठ टाकलंय, चवीपुरता मीठ आहे, साधारण 1 छोटा चमचा इतकं मीठ टाकलंय. नंतर हे मिक्स करून घेतलंय सर्व, हे बघा असं मिक्स केलेलं आहे सर्व. नंतर गॅसवर ठेवलंय, गॅस लावलेला आहे आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम करून 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. ह्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण गूळ घेतलेला आहे, अर्धा ते पाऊण किलो इतकं मी गूळ घेतलेलं आहे, त्याला बारीक किसून घेतलंय. इकडे लोणचं आपलं छान शिजलेलं आहे. नंतर ते पाणी सर्व आपण जे लिंबाचा रस होता तो आपण एका कढईमध्ये काढून घेतला, गॅस चालू केला, त्यात आपण सगळं जे बारीक केलेलं गूळ होता तो गूळ टाकून घेतलेला आहे आणि विरघळू द्यायचा आहे छान. खूप छान असं झालेलं आहे लोणचं. तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा. हे बघा छान पाक झाला याचा, तुम्हाला दिसत असेल. सर्व गूळ आपला मस्त छान विरघळला आहे. नंतर आपण जे लिंब शिजवून घेतलेले होते ते त्यात टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचे. 5 ते 10 मिनिटं याला होऊ दिलंय आपण. हे बघा किती छान दिसतोय, कलर पण मस्त आलेला आहे. मला लावायची नाही, जे झालं ते झालं. एकदम सोपी पद्धत आहे लोणचं बनवण्याची, लिंबाचं लोणचं बनवायची. तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की कळवा कसं झालंय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.